एक विचारायचं होतं. विचारलं. समन्स आणि वॉरंट मध्ये काय डिफरन्स आहे? हा, समन्स हा फक्त सूचना देण्यासाठी असतो. अच्छा. म्हणजे कोर्टात एखादं प्रकरण दाखल झालं आपल्या विरुद्ध, हा. तर संबंधितांना समन्स देऊन आपलं म्हणणं कळविण्यासाठी, आपलं म्हणणं ठेवण्यासाठी कोर्ट समन्स इश्यू करतो. अच्छा. आणि वॉरंट? वॉरंट म्हणजे समजा वारंवार समन्स देऊनही हा. कोर्टात त्या माणसाने हजेरी लावून आपलं काय म्हणणं आहे हे मांडलं नसेल, अच्छा. तर मग नाईलाजाने कोर्टाला वॉरंट काढावं लागतं. अच्छा. आणि वॉरंट मध्ये पण 2 प्रकार असते. हो, एक BW असतो, हा. एक NBW असतो. हा. BW म्हणजे बेलेबल वॉरंट. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्टात हजर म्हणजे अटक करून कोर्टात नाही पेश करता येत. अच्छा. म्हणजे सक्ती नाही, तुम्हाला तारीख जे दिली आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बेल होऊ शकते ना? हा, बेल इथेच होते. अच्छा. म्हणजे तुमच्या घरी जर तुम्ही पोलीस आला, हा. त्यांनी म्हटलं की तुमचा वॉरंट आहे, तुम्हाला अमुक तारखेला Bailable. हजर व्हायचं हा. आहे, तो बेलेबल वॉरंट. ओके. तर तो एखाद्या साक्षीदाराच्या सहीने हा. की बाबा मी हजर ठेवीन हा. म्हणून तुम्हाला घरीच जमानत देऊन देते. म्हणजे घरी पण देऊ शकते? हो, घरीच. किंवा पोलीस स्टेशन मध्ये पण होऊ शकते? पोलीस स्टेशन मध्ये. ओके. बेलेबल वॉरंट. आणि नॉन बेलेबल? नॉन बेलेबल वॉरंट म्हणजे हा तुम्हाला पोलिसांना जमानत देण्याचे अधिकार नसते. अच्छा. त्याला त्या वॉरंटद्वारे कोर्टातच पेश करायचं आहे. म्हणजे त्यांना अटकही तेवढी करू. पावरच नाही हा, आहे. हा. ती पावर मग मॅजिस्ट्रेटला असते. मग मॅजिस्ट्रेटला असते. मग अच्छा. कोर्टात हजर करण्यासाठी बांधिलकी ओके. त्या वॉरंटद्वारे पोलिसांना. अच्छा. मग पोलीस त्या NBW द्वारे त्याला हजर करतो हा. आणि मग कोर्टापुढे तो हजर न होण्याचं कारण वगैरे कोर्टाला सांगून अच्छा. मग कोर्टाला काय वाटते तर मग काही दंड करून हा. कोर्ट तो वॉरंट रद्द करतो. ओके. मग का प्रत्येक NBW रद्द केले जाते का? हो, बहुतेक NBW रद्द होतात काही दंड करून. पण जसं आता हे 2-3 वेळा झालं असेल रेग्युलर वाले. आणि मग कोर्टाला खात्री नसेल की आता जर याचा NBW रद्द केला तर हा तोच ऑफेन्स डबल करू शकतो? नाही, ऑफेन्स नाही, तो तिथे हजर राहील की कोर्टापुढे नाही? पुढच्या तारखेला मग हजर राहील की नाही नियमित, हा. तर हे ठरवणार कोर्ट. अच्छा. तर मग एखाद्या वेळेस जर असं वाटलं की हा NBW आपण जर सहज रद्द केला आणि याला तर सवय आहे गैरहजर राहण्याची, हा. तर मग कोर्ट त्याला 1 दिवसाची 2 दिवसाची जेलही देऊ शकतो. अच्छा. की याला पहिले जेलमध्ये पाठवा म्हणजे याला भान राहील तारखेवर हजर राहण्याचं. अच्छा. म्हणून कोर्ट त्याचा वॉरंट रद्द न करता त्याला 2 दिवसाची जेलही पाठवू शकते. ओके. ठीक आहे.